राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। पुण्यातील मुंढवा जमीन खरेदीशी पार्थ पवारांचा थेट संबंध नाही, खारगे समितीचा अहवाल बावनकुळेंकडे सादर। व्यवहारासाठी मदत केलेल्या 2 अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची शिफारस। अहवाल लवकरच फडणवीसांकडे सादर करणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीला पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची घाई, खारगे समिती पार्थ पवारांना क्लीन चिट देऊ शकत नाही, अंजली दमानी यांचा निशाणा। काही संचालक परस्पर व्यवहार करतात, मुंढवा जमीन प्रकरणात अहवालात पार्थ पवारांना दिलासा मिळाल्यानंतर राज्यमंत्री पंकज भोयर यांचं भाष्य, तर वरदहस्त असल्याशिवाय व्यवहार अशक्य, वडेट्टीवारांचा हल्लाबोल। मंत्रालयातील लाचखोरी अतिशय दयनीय आणि कलंक लावणारी, प्रकाराबाबत कल्पना नव्हती, लाचखोर लिपिकाची खातेनिहाय चौकशी करून योग्य ती कारवाई करू, मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती। मंत्री नरहरी झिरवाळांवरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचीही नाराजी, स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही याची काळजी घ्या, मंत्रालयात झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणानंतर सूचना, सूत्रांची माहिती। अजितदादांच्या विमानातील दोन्ही रेकॉर्डमधला डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू, दोन्ही रेकॉर्डवरती आगीचा दुष्परिणाम, एअर ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची माहिती समोर। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये खासगी गुप्तहेर यंत्रणेकडून तपास सुरू, तपासात मिळालेला डेटा रोहित पवार मांडणार, उद्या सकाळी 10:30 वाजता रोहित पवारांची पत्रकार परिषद। अजित पवारांचा मृत्यू अपघाती असल्याचं वाटत नाही, विमानाचा ब्लॅक बॉक्स जळल्याचा अर्थ दालमेकुच काला आहे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून शंका व्यक्त। राज्यातील 75 संस्थांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल, प्रकरणातील दोषींवरती योग्य ती कारवाई होईल, फडणवीसांचा इशारा। संगणकीय तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र 28 नव्हे तर 29 तारखेला देण्यात आली, अजितदादांच्या निधनानंतर ही प्रमाणपत्र जारी होणं हा योगायोग, अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांची सारवासारव। अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची चौकशी होणार, शेणॉय यांची 75 प्रमाणपत्रांवरती सही असल्याचं उघड, ज्या शाळांना प्रमाणपत्र दिली त्यांची चौकशी केली जाणार। अजितदादांशिवाय विलिनीकरणाला अर्थ नाही, अजितदादांनी घेतलेले निर्णय त्यांच्यासोबतच गेले, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांकडून चर्चांना पूर्णविराम, तर दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती मौन। टिपू सुलतान यांचा फोटो संविधानात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह टिपू सुलतानचेही फोटो लावणं आवश्यक, मालेगावच्या उपमहापौर शान हिंद भूमिकेवर ठाम। मुंबईमध्ये क्लायमेट परिषदेला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थित राहणार, दौऱ्यानिमित्तानं दक्षिण मुंबईतल्या वाहतुकीमध्ये बदल। पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार, मॅक्रॉन यांची भारताची 4थी तर मुंबईची पहिलीच भेट, संरक्षण, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि इंडो पॅसिफिक सहकार्याच्या पार्श्वभूमीवर दौरा। मुलुंडमधील अपघात नाही तर प्रशासनानं केलेला खून, गाणी वाजवणारे रस्ते बनवून सरकार स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न, मुलुंडमधल्या अपघातानंतर अमित ठाकरेंचा सरकारवर निशाणा। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी दोघांची नार्को तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी, वाल्मिकरांच्या घरी काम करणाऱ्या दोघांसह एका मित्राचा समावेश। अमरावती आणि बडनेरा शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस बंद राहणार, मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय, पाईपलाईन फुटल्यामुळे मुलींच्या वसतिगृहासमोरचा रस्ता देखील खराब। वाशिममधील सामूहिक कॉपी प्रकरणी 26 कर्मचारी निलंबित, गुन्हा दाखल होणार, मैनागिरी विद्यालयात 12वीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या पेपर दरम्यान विद्यार्थ्यांकडून मास कॉपीचा प्रकार।
प्राचार्यांनी मारल्यामुळे जळगावात फार्मसीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये पीव्हीसी पाईपनं मारहाणीचा उल्लेख, प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू. शनी शिंगणापूर ट्रस्टमधील कर्मचाऱ्यांचे सलग 3 महिन्यांचे पगार थकले, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा, सेवा नियम आणि पगार निश्चित तपासणी लेखा अधिकाऱ्यांकडून सुरू. मुंबईमध्ये भाड्याच्या 118 घरांची नोंदणी सुरू, घर निश्चित केल्यानंतर 48 तासात 10% रक्कम भरणं बंधनकारक.